डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आता राहुल गांधी हे स्वतःसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या जर आपण बघितलं तर उद्या शासकीय इतमामात मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। मात्र आज त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री अमेरिकेतून भारतामध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर उद्या साधारणतः 8 ते 10 या वेळेमध्ये सकाळी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। संपूर्ण देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं। वाजपेयी यांच्यासारखीच अंत्यसंस्कारासाठी जागा खरं तर काँग्रेसने मागितलेली आहे। मनमोहन सिंग यांच्यावरती ज्या ठिकाणी सर्व पंतप्रधानांवरती अंत्यसंस्कार केले जातात त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहे। अर्थकारणातला सिंह खरं तर हरपलेला आहे। राजघाटावरती हे अंत्यसंस्कार होतील अशी माहिती सध्या मिळते आहे। अत्यंत साध्या कुटुंबामध्ये मनमोहन सिंग यांचा जन्म झालेला होता। त्यांना स्वतःचं शिक्षण घेण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागला होता। मात्र त्यानंतर त्यांनी जे योगदान देशासाठी दिलं ते अविस्मरणीय आहे आणि त्यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे। आज जर आपण बघितलं तर कोणताही पक्ष असो प्रत्येक पक्षाचे बांधव मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं या ठिकाणी भावुक झालेले आहेत। त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आहे। संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांना उपचारासाठी दिल्लीमधल्या एम्स या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र उपचारादरम्यानच त्यांचा दुर्दैवी अंत झालाय। मनमोहन सिंग यांचं जाणं खरं तर देशाची अतिशय मोठी हानी आहे। कधी न भरून निघणारी पोकळी सध्या देशाच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे। अर्थव्यवस्थेचा आपण बघतोय अर्थकारणातला सिंह आता हरपलेला आहे। मनमोहन सिंग यांचं काल रात्री साधारणतः 9 वाजे दरम्यान निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात आपण बघितलं शोककळा पसरली। सध्याचे आपण हे दृश्य पाहू शकतोय। काही वेळापूर्वी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी याशिवाय JP नड्डा आणि अमित शहा देखील दाखल झालेले होते। मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हे सर्व महत्त्वाचे नेते देशातले पोहोचलेले होते। केंद्रातले सर्व महत्त्वाचे नेते आणि सध्या जर आपण बघितलं तर राहुल गांधी हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं काँग्रेसची मोठी हानी झालेली आहे। मात्र काँग्रेस सोबत संपूर्ण देशाच्या राजकारणाची सुद्धा मोठी हानी झालेली आहे। राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे। अर्थव्यवस्थेतला सरदार आता हरपलेला आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या स्तरापर्यंत पोहोचवण्यामध्ये मनमोहन सिंग यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे। भारताबाहेरचे अनेक पर्याय खरं तर मनमोहन सिंग यांनी देशाला उपलब्ध करून दिलेले होते। शासकीय इतमामात मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे। उद्या साधारणतः 8 ते 10 वाजे दरम्यान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे प्रमुख, केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी विविध महत्त्वाची पदं मनमोहन सिंग यांनी भूषवली आणि आपल्या कारकिर्दीची क्षितिज त्यांनी विस्तारलेली आहेत। काँग्रेस प्रणित UPA आघाडीला 10 वर्षांपूर्वी अनपेक्षित असं यश मिळालेलं होतं। तेव्हा तितक्याच अनपेक्षितपणे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली होती। मात्र एक यशस्वी पंतप्रधान अशी मनमोहन सिंग यांची ओळख नेहमीच राहिली आहे। कारण 2004 ते 2014 असा साधारणतः 10 वर्षांचा काळ
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळलंय। अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय सुद्धा मनमोहन सिंग यांनी घेतले।